हे आहे स्नेक आयलँड, जिथे माणसांना येणे बंधनकारक आहे। इथे 100-200 नाही तर हजारो विषारी साप राहतात, जे की ब्राझीलच्या मेनलँडपासून फक्त 33 किलोमीटर अंतरावर 106 एकरवर पसरलेले एक बेट आहे, जे स्नेक आयलँड नावाने ओळखले जाते। हे स्नेक आयलँड या कारणामुळे फेमस आहे कारण रिसर्चरचे म्हणणे हे आहे की या बेटावरती प्रत्येकी 10 फुटावरती तुम्हाला एक विषारी गोल्डन लँच्ड वायपर मिळून जाईल, जो एक भरपूर विषारी साप आहे आणि या सापामुळे माणसांचे या बेटावर येणे कायमचे बॅन आहे। याचे प्रामुख्याने 2 कारण मानले जातात। पहिलं कारण म्हणजे की या बेटावरती सापाने एखाद्या माणसाला जर चावले तर त्याचे मरण हे 100% पक्के आहे, कारण या बेटाच्या सगळ्यात जवळ ब्राझीलचा साओ पाउलो नावाचं स्टेट आहे, जे की या बेटापासून 33 किलोमीटर अंतरावरती आहे आणि तिथेपर्यंत घेऊन जाईपर्यंत जर हे विष पूर्ण बॉडीमध्ये पसरले तर मरण हे फिक्स आहे। तर माणसांचे या बेटावरती येण्यासाठी बंदी घालण्याचे दुसरे कारण हे आहे की जवळजवळ 11,000 वर्षापूर्वी जेव्हा आईस एजच्या वेळी समुद्राच्या पाण्याची पातळी वरती येत होती, त्यावेळी हे बेट ब्राझीलच्या मेन जमिनीपासून वेगळे झाले होते आणि इथे हे साप कायमचेच फसून गेले, कारण हे साप सरपटणाऱ्या प्राण्यांची शिकार करून जीवन जगत असायचे आणि ज्यावेळी हे बेट वेगळे झाले त्यावेळी हे खूप कमी प्रमाणात राहिले होते आणि त्यामुळे यावेळी सुद्धा या सापांची जात फक्त याच आयलँडवरती बघायला मिळते। त्यामुळे यांच्या सेफ्टीसाठी आणि माणसांच्या सेफ्टीसाठी सुद्धा या बेटांवरती माणसांना येण्यासाठी कायमचेच बॅन केले आहे।